5:06 पहिला चेंडू इथे डिलिव्हर झालाय आणि आपण पाहतोय की घड्याळाची टिकटिकी आता सुरू झालेली आहे. 25 मिनिटांचा अवधी आणि 6 षटकं कंप्लीट करायचे हे लक्षात राहू द्या मित्रांनो. कुठल्या प्रकारची गया तुम्हाला इथे केली जाणार नाहीये. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल मित्रांनो. पिंपरी चिंचवड गोल्ड सिल्वर फ्रेंड्स सर्कलच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सुपर 8च्या लढतीला झाली आहे सुरुवात. मागील सामना अप्रतिम झाला ज्याच्यामध्ये आपण पाहतो की मराठा वॉरियर कर्नाटक संघाने पहिला सुपर 8चा सामना जिंकत सेमी फायनल मध्ये आपली जागा बनवली आणि पहिला संघ ठरला या संपूर्ण स्पर्धेतला ज्याला सेमी फायनलचं तिकीट मिळालं. सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच मंजू कोळेकर ठरला. काय कमालीचा क्रिकेटचा खेळ त्याने दाखवला. प्रेक्षकांच्या नजरा अक्षरशः वेधून गेल्या होत्या त्याच्या खेळावरती आणि आता अजून एक चांगली मॅच तुमच्या समोर चालू आहे. इकडे आपण पाहतोय युवकांनी भरलेला संघ. एक छोटीशी खोज एक छोटंसं स्वप्न पाहिलं गेलं आणि या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी तमाम युवकांनी वर्ग मित्रांनी कॉलेज मेट्सनी अक्षरशः जीवाचं रान केलं आणि बघता बघता बँगलोरमधील एक सर्वात मोठा युवकांचा क्लब म्हणून उभा राहिलेला स्पार्टन क्लब युनायटेड स्पार्टन क्लब अर्थातच त्यांनीच पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. स्पार्टन 11 मैदानामध्ये सज्ज झाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी. दुसरीकडे आपण पाहतोय राजकोटवरून आलेला लोकल खेळाडूंचा अर्थातच भरणा असलेला संघ नाव आहे संघर्ष 11 राजकोट. पूल केलाय हवेमध्ये चेंडूला गुल केलाय प्रेक्षकांमध्ये. 4 धावांची मोहर धावफलकावरती लागली. हा येतोय 4 धावांसाठी दणदणीत चौकार. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय की स्कोर कार्डवरती 9 धावा अंकित केल्या गेल्यात आणि जरूर आपण पाहतोय की पहिलं षटक सचिन किर्दत यांनी हाताळलं. बेंगलोर परिसरामधील अजून एक अनुभवी खेळाडू. खूप वर्षांची त्याची मेहनत आहे. खूप मोठा जप आहे त्याचा क्रिकेटचा. टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव म्हणून बेंगलोर परिसरामध्ये आपण सातत्याने सचिन किर्दतला पाहतो. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सचिन परफॉर्म करत असतो आणि पहिलं षटक काय हाताळलंय त्याने. एक मोठ्या संघाच्या विरोधामध्ये अवघ्या 9 धावा त्याने खर्च केल्या आहेत आणि विरोधकांना थोडंसं शांत ठेवलंय. बघा तुमच्या संघामधला जो पहिला गोलंदाज असतो ना जो पॉवर प्लेचं षटक हाताळतो ना त्याला सातत्याने तुम्ही प्रबोधन करत राहा. सातत्याने त्याला तुम्ही मोटिवेट करत राहा. सातत्याने त्याच्या पाठीशी उभं राहा. कारण की 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक असतात आणि अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला सिंगल डिजिटमध्ये धावफलकावरती जर का तुमचा गोलंदाज धावा खर्च करत असेल मी तर एवढंच म्हणेन की तुम्हाला तुमच्या संघामध्ये एक चांगला गोलंदाज मिळालाय पहिले षटक हाताळण्यासाठी. श्याम कंसे याला याआधी आपण भरपूर वेळाला पाहिले. तो स्पार्टन संघाकडून पहिलं षटक हाताळत होता परंतु सचिनची वर्णी या संघामध्ये लागली. थोडेसे नवीन खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. निवास असेल सचिन असेल असे मोठे मातब्बर खेळाडू या संघामध्ये आल्यात. स्ट्रेंथ वाढली आहे परंतु खेळ कसा होणार याच्याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. पूल केलाय चेंडूला गुल केलाय. आखूट टप्प्याची लाईन भरपूर लांब होती. फाईनला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार.
चेंडू हवेमध्ये होता, प्रयत्न खूप चांगला होता कुमार सूर्यवंशी याचा. कॅच जर का झाला असता तर एक मोठा मासा गळायला लागला असता. कॅप्टनची छोटीशी चूक झाली की काय असं म्हणावं लागेल, परंतु एफर्ट्स जिकरीचे होते. षटकाचा खेळ देखील होतोय समाप्त. नाही नाही, माफ करा, फलंदाज बाद झालाय. स्कोर काय आहे आपण पाहतोय स्कोर कार्डवरती 15. एक फलंदाज बाद होतोय. 4 चेंडूत झालाय खेळ समाप्त. बघा, संघर्ष 11 संघ असू देत किंवा मग स्पार्टन 11 संघ असू देत, दोन संघांची एक स्पेशालिटी मला पाहायला मिळते. या दोन्ही संघांमध्ये खेळाडू त्याच परिसरातले. राजकोटचे खेळाडू संघर्ष 11 मध्ये खेळत आहेत आणि बँगलोरचे खेळाडू स्पार्टन मध्ये खेळत आहेत. यावेळेस मोठा स्ट्रोक, हवाई सफर भरपूर लांब, डोंगराच्या कुशीमध्ये चेंडू फरार. 6 धावांसाठी षटकार. पॅडलाईन वरती गोलंदाजी तुम्ही विशालला नाही करू शकत आहे. ती विशालला गोलंदाजी करू शकत नाहीये. हा त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. इथे जर का चेंडू टाकला तुम्ही तर या प्रकारचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील. श्याम सर्वाधिक अनुभवी आणि सर्वाधिक मी म्हणेल की या संघासाठी तारणहार ठरलेला गोलंदाज, जो बॅकबोन आहे गोलंदाजीची. चला क्षेत्ररक्षक, तुमचं काम ते नाहीये, तुम्ही आत या. वेळ नाही आपल्याकडे तेवढा. प्लीज बॉल दुसरा आपण. क्षेत्ररक्षक या या या, विनंती असेल प्लीज आपण आतमध्ये यायचंय. चला बॉल द्यायचा आहे. विनंती असेल आयोजकांना बॉल द्यायचा आहे. नवीन बॉल येईल, नवीन बॉल. पॉवर प्लेचं दुसरं ओव्हर चालू आहे. नवीन बॉल. अगदी सुरुवातीलाच आम्ही सांगितलं होतं की पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये चेंडू जर का गहाळ होतोय तर तुम्हाला फ्रेश बॉल दिला जाईल, आणि जर का पॉवर प्ले नंतर चेंडू गहाळ होतोय तर तुम्हाला जुना बॉल दिला जाईल. जर का जुना बॉल इथे अवेलेबल नसला तर तो चेंडू पंच सांगतील त्याप्रमाणे तुमच्यापर्यंत सुपूर्द केला जाईल. सामन्याकडे थोडंसं फोकस करूयात. विशाल माने याची बॅट पुन्हा एकदा तळपली आहे. राईट अप ओव्हर द विकेट. श्याम कंसे सज्ज होत आहेत. दूरवरून ते मारा करतायत. खोला टाकण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र ड्राईव्ह करतायत. कुमार आहेत चेंडूवरती, वेगाने येत आहेत. सिंगलपेक्षा जास्त काही नाहीये. 1 रन जरूर मिळतोय. या सिंगलने धावफलक पुढे सरसावतोय. षटकाचा होतोय खेळ समाप्त. 22 धावा धावफलकावरती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 11च्या सरासरीने आता धावा धावफलकावरती आल्यात. फलंदाज 1 बाद झालाय, परंतु 22 धावा स्कोर कार्डवरती आहेत. तर 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 2 षटकांचा इथे खेळ मात्र समाप्त होतोय. एकंदरीत जर का सांगायचं म्हणलं तर विशाल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तटस्थ आहेत तोपर्यंत स्कोर कार्डवरती या धावा आपल्याला पाहायला मिळतील. हवेमध्ये हवेमध्ये क्षेत्ररक्षक कुमार, कॅच कंप्लीट, विकेटचं पतन, मोठी सफलता. सचिन किर्दत नाव खूप मोठं आहे, खेळ देखील मोठा पाहायला मिळणार आहे. तर इथे काय घडते मैदानाच्या आतमध्ये,
सचिन किर्द यांना एक विकेट मिळते. टीमचा एकीकडे जर का सांगायचं म्हणलं तर सर्वाधिक अनुभव चेहरा म्हणून वावरतात या टीम मध्ये, आणि दुसरीकडे कॅच कंप्लीट करत असताना कप्तानने हा कॅच कंप्लीट केलाय. एक कॅच कप्तानकडून सुटला होता, परंतु यावेळेस कॅच कंप्लीट करत असताना क्या बात आहे, लाजवाब हे कॉम्बिनेशन आता आपल्याला पाहायला मिळते. सागर जगदाळे यांनी सकाळी सकाळी संपूर्ण स्पार्टन 11 संघाला आईच्या चरणी नतमस्तक होऊन जाण्यासाठी अक्षरशः महत्वाची भूमिका दर्शवली, प्रार्थना केली, वंदना केली, आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की आता घेतलेला आशीर्वाद कामी येऊ लागलाय की काय. खुश आहेत सागर जगदाळे. संघामध्ये टीम मेंटॉरची ते भूमिका बजावत आहेत. अक्षरशः मित्रांनो आपण पाहतोय की बँगलोर परिसरामध्ये एक खूप मोठं वलय आहे त्यांचं, आणि आज आपण पाहतोय की या संघाचं ते ॲज अ टीम मेंटॉर म्हणून भूमिका बजावत आहेत. खुश आहेत ते आपल्या टीमचा परफॉर्मन्सला घेऊन. राईट ओव्हर द विकेट सचिन पुन्हा एकदा. यावेळेस चेंडू आतमध्ये येतोय. प्रशांत आलेत नवीन फलंदाज, अजून एक विस्फोटक फलंदाज. संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रशांतची देखील बॅट एक वेगळी भाषा बोलली आहे. ज्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे स्पार्टन 11च्या माध्यमातून कौतुक करावं लागेल. संघर्ष संघ थोडासा इथे डाऊन बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु जोपर्यंत विशाल आहेत ना मैदानाच्या आतमध्ये, मी तर असंच सांगेन की या संघासाठी सर्व काही शक्य आहे. पवन अजून अद्याप येणं बाकी आहे. पवनचं येणं बाकी आहे. आऊट झाला पवन, बाद झाला. आय थिंक बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न. सूरजच्या हातामध्ये चेंडू येतोय. सूरज निकम यांना आपण पाहू शकता लाईमलाईट मध्ये येत आहेत. चेंडूला इथे रोखतायत. अक्षय मैदानाच्या आतमध्ये तिकडून इकडं सातत्याने वावरतायत. नक्की करतायत तरी काय. फिल्डिंग प्लेसमेंट सातत्याने चेंज होते. सचिन किर्दत सर्वांच्या नजरात कशी सचिन किर्दतवरती. संपूर्ण बँगलोरमध्ये आता आपण पाहतोय की टीव्ही स्क्रीन चालू झाली, मोबाईल चालू झालेत, लॅपटॉप चालू झालेत. प्रत्येकाने यूट्यूब ओपन केलं आणि tenniscricket.inच्या पेजवरती ही मॅच ते एन्जॉय करतायत. अपेक्षा एकच आहे, प्रयत्न एकच आहे, एक मोठी ट्रॉफी बँगलोरला आम्हाला घेऊन जायची, आणि कदाचित हा प्रयत्न आज या मैदानावरती यशस्वी होतो की काय. टीम मधील अजून एक अनुशासित शिस्तबद्ध खेळाडू निक याला आपण पाहू शकता. निखिल घाडगे यांना लेदर बॉल क्रिकेटचं खूप मोठं क्रिकेट या खेळाडूने खेळलंय मित्रांनो. अगदी जर का सांगायचं म्हणलं तर कर्नाटक स्टेटसाठी लेदर बॉलचं रिप्रेझेंट त्यांनी स्वतःला केलंय. संघाचा संघनायक म्हणून, खेळाडू म्हणून, एक चांगल्या धाटणीचा बॅट्समन म्हणून, आणि टीम मध्ये एक शिस्तबद्ध खेळाडू म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जाते. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. गरज होती का हा कळत नाहीये प्रश्न. विशाल पूर्णपणे बीट होतोय. डॉट बॉलची होते सांगतात 23 धावा धावफलकावरती आहेत. बघा 2 षटकांच्या समाप्तीनंतर अवघ्या 22 धावा धावफलकावरती होत्या. आतापर्यंत या षटकामध्ये घडलंय काय, अवघी एकच धाव सचिन किर्दतने खर्च केली आहे, आणि एक महत्वाची विकेट. अर्थातच पवनला देखील दाखवलाय तंबूचा रस्ता. स्ट्राइक वरती विशाल. सचिन शेवटचा बॉल या षटकातला. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे लेग बिफोर विकेटची मागणी करता येणार नाहीये. नाखुश आहेत. परंतु मित्रांनो या षटकामध्ये घडलंय काय, एक षटक हे हाताळले सचिन यांनी. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली, एक विकेट घेतली आहे. सचिनची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. वाह क्या बात है. मच आलोचनाओं की भट्टी में तपकर सोना और निखरता है. मित्रांनो जसं आपण सोने गाळणी बांधवांना माहिती आहे, भट्टीमध्ये जेवढ्या वेळ आपण सोनं ठेवू ना ते अजून निखरतं. असाच काहीसा प्रकार आता मला स्पार्टन 11च्या खेळाडूंमध्ये पाहायला मिळतो की काय. कालच्या रात्रीतली शेवटची मॅच ते पराभूत झाले. भरपूर आलोचनांचा पाऊस त्यांच्यापर्यंत पडला. ग्रुपवरती मेसेज चॅट्स भरपूर पडले. सर्वांनी एकमेकांच्या चुका काढल्या, परंतु आता त्या आलोचनांमधून कुठेतरी प्रेरणा घेतली की काय म्हणावं लागेल. परंतु यावेळेस प्रशांत मैदानाच्या आतमध्ये चौकार येतोय. निवास मोरे गोलंदाजीसाठी आलेत आणि प्रशांतचा फेवरेट झोन आहे हा, आणि त्याच्या फेवरेट झोनमध्ये तुम्ही जेव्हा गोलंदाजी कराल ना त्यावेळेला तो अशाच प्रकारे प्रत्युत्तर देतो. प्रशांत एक मोठा फलंदाज आहे मित्रांनो,
आणि त्याला माहिती आहे यावेळी करायचंय काय हलकासा ओव्हरपिच चेंडू बॅक टू बॅक दुसऱ्यांदा एका हातामध्ये कॅच एका हातामध्ये आईवा कॅच या 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 लवकर या मित्रांनो स्पेशली पंजाबवरून आसिफ ही स्पर्धा खेळण्यासाठी इथे आलाय रविराज संघामध्ये खेळत असताना त्याचा संघ पराभूत झालाय परंतु एका हातामध्ये कॅच पकडून त्याने 500 रुपये कमवलेत उपाध्यक्ष साहेबांचं पाकिट आता मोकळं होऊ लागलंय मला आता असं वाटतंय की वाईट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय वाईट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय पंचांना विनंती असेल तर बघा आपण पाहतोय की विनेशजी सूर्यवंशी साहेबांच्या शुभ हस्ते 500 रुपयांचा आईवा कॅचचं पारितोषिक दिलं जातं आणि मला आता असं वाटतंय की विनेशजी सूर्यवंशी साहेबांचं एटीएम आता मोकळं व्हायला सुरुवात झाली आहे परंतु काय काळजी करायची नाहीये एटीएम पेक्षा मन त्यांचं भरपूर मोठं आहे आणि मनाचा दिलदार आणि राजा माणूस आहे त्याच्यामुळे तुम्ही एका हाताने एक कॅच पकडा किंवा एका हाताने 2 कॅच पकडा तुम्ही फक्त पकडत राहा आम्ही फक्त देत राहू आमचे अविनाश सर इथे सात पडताळणी करतायत नक्की त्यांचा निर्णय थोड्याच वेळामध्ये येणार आहे इट्स अ वाईड बॉल फेअर डिलिव्हरी इट्स अ फेअर डिलिव्हरी योग्य बॉल आहे डॉट बॉलची ते सांगता होते परंतु पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे स्ट्रोक खेळलेत प्रशांत यांनी ओव्हरपिचचा बॉलचा मारा सातत्याने केला गेला यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस थोडासा वेग अति ठेवला गेलाय बॅड लाईन वरती चेंडू आदळतोय लेग बाईकच्या माध्यमातून 1 रन जरूर मिळतोय सिंगलने धाव फलक थोडंसं वधारते 34च्या घरामध्ये आता धावा येऊ लागल्यात 10च्या सरासरीने आता धावा येऊ लागल्यात बघा सचिन किर्दरचे 2 षटकं जर का सोडले ना तर उर्वरित षटकांमध्ये सपाटून मारा पडलाय कारण की सचिनने 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट त्यांनी टिपली आहे परंतु उर्वरित गोलंदाज आता मागणे ठरलेत प्रशांतने 2 मोठे स्ट्रोक खेळलेत विशालने देखील 2 मोठे स्ट्रोक खेळलेत धाव फलकावरती आता धावा येऊ लागल्यात हवेमध्ये चेंडू वॅकेंट झोन मध्ये चेंडू लँड होतोय नशीब देखील साथ देतंय संघर्ष 11 संघाला कधी कधी असं म्हणतात ना मित्रांनो की दैवी चमत्कार आणि दैवी साथ देखील असणं गरजेचं आहे बरोबर प्रयत्नवादी राहा आशावादी राहा परंतु कुठेतरी तुमच्यावरती ब्लेसिंग देखील असणं गरजेचं आहे आणि आता आपण पाहतोय की संघर्ष 11 संघाला कुठेतरी नशिबाची साथ मिळते राईट मोर द विकेट पुढचा चेंडू धीम्या गतीने चेंडू टाकलाय आधीच ओळखलं होतं की काय लोअर फुलटॉस चेंडू कन्वर्ट करतायत सिंगलसाठी कुमार खूप वेगाने येत आहेत चांगली फेकी आपल्याला कुमार यांची पाहायला मिळते एक पेक्षा जास्त काही नाहीये सिंगल जरूर मिळतोय षटकाचा होतोय खेळ समाप्त टाइमर चालू आहे आमचा सर यस चला प्लीज ड्रिंक्स ब्रेक जास्त वेळ घेऊ नका चला सामन्याला सुरुवात करायची चला स्पार्टन्स प्लीज लवकर सामन्याला सुरुवात करा प्लीज वेळ कमी आपल्याकडे तर 36 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 2 फलंदाज इथे बाद झालेत विनोद यांना पुढच्या षटकामध्ये आणलं गेलं 5वं षटक इथे घेऊन येत आहेत 36 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत विनोद आजबे खोला टाकला होता चेंडू ड्राईव्ह करत असताना कुमार खूप वेगाने चेंडूवरती येत आहेत खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला इथे ते गाजरे करतायत दोन्ही फलंदाज आता विकेटवरती सेट झालेत 8 चेंडूंमध्ये 13 धावा गोळा करताना आपण प्रशांत यांना पाहतोय दुसरीकडे जर का सांगायचं म्हटलं तर विशाल माने 11 चेंडूंमध्ये 11 धावा गोळा करतायत विकेटवरती आता एक पार्टनरशिप फुलू लागली आहे विकेटवरती आपण पाहतो की एक भागीदारी सजू लागली आहे
आणि ही भागीदारी जर का अजून थोडा वेळ पुढे गेली ना, मला असं का वाटतं की मोठे स्ट्रोक्स देखील आपल्याला पाहायला मिळतील. कारण की जेव्हा तुम्ही एखाद्या विकेटवरती सेट होता त्याच्यानंतर तुम्हाला बॉल हा अगदी फुटबॉल प्रमाणे दिसतो. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न यावेळेस खोदून काढलाय ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. अगदी घरामध्ये एखादा उंदीर शोधावा आणि हाताच्या खालतून निघून जावा अशाच काहीशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. हातामधून चेंडू निसटला, सीमारेषेच्या पलीकडे गेला. 4 धावांसाठी चौकार. लागेल दुपारच्या भोजनानंतर थोडासा आळस जो अंगावरती जाणवतोय ना त्याला तुम्हाला झटकावा लागेल. वेगवान चेंडूचा मारा इथे केला जातोय सातत्याने. विनोद हसबे यांचं कौतुक करावं लागेल. प्रचंड वेगाने ते गोलंदाजी करतायत. मोठा स्ट्रोक खेळण्याची ते संधी देत नाहीयेत. क्षेत्ररक्षणाची पाहिजे तशी त्यांना साथ मिळत नाहीये. सिंगलने धावफलक वधारते. 42च्या घरामध्ये संघ जाऊन पोहोचतोय. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. इथून अद्याप देखील अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे. दोन्ही फलंदाज विकेटमध्ये सेट झालेत. प्रशांत यांना आपण पाहतोय ते स्ट्राईक वरती आलेत. एक षटकार एक चौकार लाजवाब खेळ त्यांनी इथे साकारलाय. परंतु आता मोठे स्ट्रोक खेळण्याला ते सुरुवात करतील की कारण की त्यांनी ओळखलंय स्लॉग ओव्हर आता चालू झाल्यात. हवेमध्ये चेंडू असणार आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. निवास मोरे जर्सी नंबर 24. लास्टचा एक बॉल, 2 बॉल, लास्टचे 2 बॉल बाकी आहेत. 4 बॉल झालेले आहेत. शेवटचे 2 बॉल. एक अपेक्षा असेल मोठ्या स्ट्रोकची आणि तो मोठा स्ट्रोक पाहायला मिळणार का. चांगला सामना चालू आहे. बघा सूचना 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 जरुरी सूचना जरुरी सूचना जरुरी सूचना. तिसऱ्या पारितोषिकासाठी मॅच नसणार आहे. आम्ही बॉल आउट घेणार आहोत. फाईनला टार्गेट केला गेलाय. मुवमेंट खूप चांगली आहे. जागा बनवली आणि यावेळेस फाईनला चेंडू फरार होतोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. तर इथे चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल माने आता प्रयत्न करतोय मोठ्या स्ट्रोक साठी देखील आणि त्याचे ते प्रयत्न आता यशस्वी होत आहेत. धाव फलकावरती धावा येत आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अक्षय चेंडूवरती येतोय. एकच धाव इथे मात्र मिळते. षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि या षटकाच्या बरोबरीने 5 षटकांचा होतोय खेळ समाप्त. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 48 रन्स, 48 धावा. सरासरी आता वाढली. सरासरी आता वाढली 48 धावा. नेक्स्ट मॅच तर चला विनंती असेल एनजे फायटर्स विजयवाडा महेश मोरे टॉससाठी यायचे आणि त्याचबरोबर विनंती असेल मराठा वॉरियर्स 1 चला टॉससाठी यायचे. मराठा वॉरियर 1 आणि एनजे फायटर्स चला यायचे लवकर. आपण टॉस करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. सामन्याला होते सुरुवात. शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाज सूरज निकम. पहिला चेंडू हलकासा ओव्हरपी चेंडू ड्राईव्ह केला ऑन साइडला. कुमार वेगाने चेंडूवरती येत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जबरदस्त जबरदस्त. ज्या वेळेला त्या दिशेमध्ये चेंडू जातोय ना त्या वेळेला कुमार नावाची तटबंदी उभी केली गेली आहे. अगदी एखाद्या स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये तुम्ही जाता तेव्हा चेकपोस्ट असतो आणि बंधनकारक असते की तुम्हाला चेकपोस्टवरती थांबणंच आहे. अशाच प्रकारची काहीशी भूमिका आता कुमार इथे बजावतोय. कुठलाही चेंडूला आपल्या हातामधून तो जाऊन देत नाहीये. तो थांबवतोय आणि फेकतोय आणि जास्तीतल्या जास्त धावा संघासाठी रोखतोय. मराठा टायगर 1 वर्सेस एनजी फायटर विजयवाडा. मराठा टायगर 1 वर्सेस एनजी फायटर. चला टॉस साठी यायचं. मराठा टायगर 1 वर्सेस एनजी फायटर. चला
सुपर 8चा तिसरा मुकाबला आपण घेणार आहोत. यायचं आहे आपण सामन्यामध्ये आपण पाहतोय की चुरस निर्माण झाली आहे. स्पार्टन 11 संघाने थोडंसं शांत ठेवलंय, परंतु शेवटचं षटक अद्याप देखील शेष आहे. ओव्हर पिच बॉल अगदी समोर दिला, पुढ्यात दिला, फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय षटकार. अकुटप्प्याची लाईन होती. यावेळेस आपण पाहतोय यावेळेस काय घडतंय, नशिबाची साथ. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. कौतुक करावं लागेल. 4 धावा इथे रोखत असताना आपल्याला टीमसाठी 2 निर्णायक धावा इथे रोखतात. काय घडते पकडापकडीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र बाद होतील. तिसरी धाव घेत असताना विशाल माने. नवीन फलंदाज विनय येत आहेत. विनायक येत आहेत. चला विनायक, थोडंसं वॉर्मअप करूयात, थोडंसं पळूयात. तर विनायक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूरज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत षटकातील पुढचा चेंडू घेऊन. फुलटॉस होता, वेगवान चेंडूचा वापर केला गेलाय. डीप मध्ये चेंडू सरसावतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाने डाईव्ह लगावली, परंतु आता चेंडू रोखलाय. विकास मोरे यांना आपण पाहतोय. विकास बोडरे चेंडूवरती येत आहेत. डाईव्ह लगावत आहेत, परंतु या डाईव्ह मध्ये चेंडूला रोखत आहेत. 2 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल असेल या सत्रातला, शेवटचा बॉल असेल या षटकातला. 60 धावा धाव फलकावरती आल्यात. शेवटचा बॉल खोदून काढलाय हवेमध्ये. निखिल चेंडूच्या खालती कॅच कंप्लीट, विकेटचं पतन. 60 धावा धाव फलकावरती आल्यात. 61चं आव्हान इथे ठेवलं गेलंय. 61 विल बी द टू विन. तर चला आपण टॉस करतोय. मराठा टायगर्स 1 विरुद्ध विनंती असणार आहे एनजी फायटर्स भगतजी विजयवाडा. या आपण महेश मोरे येतील का? ओके. बंडू शेट यांना विनंती असेल की आपण यावं. आपल्या शुभास्य आम्ही टॉस करणार आहोत. येणारा पुढचा सामना अजून एक बिग फाईट ड्रामा आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये 2 अजून चांगल्या संघांना आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये स्वतः आयोजक मराठा टायगर्स हा संघ 1 खेळणार आहे. आणि दुसरीकडे आपण पाहतोय विजयवाड्यावरून आलेला संघ महेशजी मोरे यांचा, अर्थात एनजी फायटर्स हा आपल्याला पाहायला मिळतोय. बंडू साहेबांना विनंती असेल की यावं आपण. या चला संघर्ष 11 संघ राजकोट. या मित्रांनो लवकर यायचं आपण. चला मित्रांनो लवकर यायचं आपण. क्षेत्ररक्षणाची आपल्याला सजावट करायची. सुधीरजी या वेलकम असेल तुमचं देखील. आमचे पंच, आमचे पाहुणे देखील इथे आलेत. संघर्ष 11 मैदानाच्या आतमध्ये चाहूल करतोय. 60 धावा झालेल्या आहेत आणि 61 धावांचं इथं आव्हान ठेवलं गेलं. प्रवीणजी आमचे इथे उपस्थित आहेत. सहसचिव प्रवीणजी देवकर साहेब यांच्या शुभास्य आम्ही इथे टॉस कंप्लीट करणार आहोत. जास्तीचा वेळ आपल्याला घ्यायचा नाहीये, आपण लगेच टॉस करूयात. आकाश या आपण.
सर या सर. आकाशजी टॉस करूयात. तर चला आपण मॅच चालू करूयात. स्पार्टन्स निक चला लवकर, वेळ कमी आपल्याकडे. ओपनिंग पेअर घेऊन जायची आपण. प्लीज विनंती करतो. पंच पंच चला चला आपण देखील लवकरच रवाना व्हायचं. टॉस आपण करतोय. आकाश इथे आलेले आहेत, महेशजी मोरे इथे आलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की प्रवीणजी इथे उपस्थित आहेत, आमचे मान्यवर प्रमुख आयोजक. छापा आणि इथे आलेला आहे छापा. कॉल दिला होता महेश यांनी, राईट? टॉस जिंकलेले आहेत. काय निर्णय असेल? बॅटिंग. परत पहिली बॅटिंग घेण्याचा तुम्ही निर्णय घेतला. कितपत धावसंख्या गोळा करण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 80-85 ना 100. नाही 80-85 बस होतील तेवढ्या आम्हाला. फायटिंग होईल. तर ऑल द बेस्ट महेशजी, थँक्यू सो मच. आकाश इम्पॉर्टंट मॅच आहे. इथून जर जिंकला तर स्पर्धेमध्ये टिकून राहाल. इथून जर का हरला तर सीझन 5च्या तयारीला तू लागशील, मला माहिती आहे. कसं चाललंय मनामध्ये? मनामध्ये काही अशी धडधड नाही आहे. या टीमला आत्ताच आम्ही हरवून आलेलो आहे, त्याच्यामुळं कॉन्फिडन्स फुल आहे. असं काही भिण्यासारखं नाही आहे. आणि आमचं टार्गेट असेल 35 ते 40च्या आसपासमध्ये यांना अडवण्याची. आमच्या बॉलरमध्ये तेवढी क्षमता आहे. आम्ही तरी पण 6 बॉलर यूज केलेले मगाशी. अजून आमचे बेस्ट केलेलंच नाही आहे. प्लस बॅटिंग लाईनअपमध्ये पण गणेशला आम्ही मागेच ठेवलेला. गणेशला यूजच नव्हता केलेला, पण तो आता ओपनिंगला पुन्हा एकदा तुम्हाला दिसेल खेळताना. तर ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच. हे होते आकाश आणि हे होते महेशजी. दोन चांगल्या मित्रांमधली एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोण जिंकेल कोण हरेल येणार वेळ भरपूर काय सांगेल. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय की सुपर 8ची सेकंड मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एकीकडे आपण पाहतोय बँगलोरचा संघ अर्थात स्पार्टन 11 संघ, दुसरीकडे आपण पाहतोय की राजकोट गुजरातवरून आलेला संघ संघर्ष 11 संघ आपण पाहतोय. तुल्यबळ संघ आहेत, दोघांची स्ट्रेंथ खूप मोठी आहे, दोन्ही पॉवरफुल संघ आहेत आणि 61 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय आणि आव्हानचा पाठलाग करण्यासाठी ओपनिंग पेअर थोडासा फेरबदल आपल्याला पाहायला मिळतोय. चेतनला थांबवलं गेलंय. ओपनिंगसाठी आपण पाहतोय कुमार आलाय आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय निखिल गाडगे यांना. पहिलाच बॉल इनसाइड आउट, हवेमध्ये फलंदाज बाद. धावांचं टार्गेट आणि पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. काय जबरदस्त 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 कामगिरी पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय पहिल्या षटकासाठी टीमचा स्ट्राईक बॉलर आमंत्रित केलंय अकी यांना. तर पहिल्या बॉलवर विकेट मिळवून दिल्यानंतर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते निवास मोरे आलेत बॅटिंगसाठी. निवास मोरे स्ट्रायकिंगला. यावेळी आपण जर पाहिलं ना 61 धावांचं टार्गेट आहे. हे टार्गेट या मैदानावर मी म्हणेल थोडंसं आव्हानात्मक टार्गेट आहे, कारण भरपूर सामने आपण पाहिले. काही सामने लो स्कोरिंग झाले, काही सामने हाय स्कोरिंग झाले. मात्र मॅच क्लोज मॅच ही होणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे, कारण सर्वच संघ ताकदवान. हे दोनही संघ मातबर आहेत. एका बाजूला स्पार्टन 11 हा संघ आपण एका बाजूला पाहतोय, तर त्यांच्या विरोधामध्ये राजकोटवरनं दाखल झालेला संघ आपण पाहतोय. एक बँगलोरवरनं दाखल झालेला संघ, एक राजकोटवरनं दाखल झालेला संघ. आणि या दोन संघांमधील मॅच देखील तेवढीच महत्त्वपूर्ण आहे, कारण दुरून आले दोनही संघ आणि दोनही संघांसाठी मस्ट विन मॅच आहे. जो संघ जिंकेल तो बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होईल. पराभूत संघाला मात्र स्पर्धेतनं माघार घ्यावी लागेल. बॉलर तयार. यावेळी पुन्हा एकदा संधी असेल, कॉटन बॉलची शिकार होण्याची संधी. ओ इथे 3 खेळाडू आले होते.
बॉलरच्या हातातनं उडला, पाठीमागनं दुसरे खेळाडू आले, त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रयत्न चांगले होते, कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने प्रयत्न पाहायला मिळाले. धावसंख्या 2 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं ना, जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. स्कोर कार्डवर 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. बॉलर तयार आहेत या षटकासाठी. यावेळी हलक्या हाताने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, सिंगल येते. यावेळी मात्र चुकी करणार नाहीये. विकेट येते. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का. मध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 फलंदाज माघारी परतलेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 30 बॉलमध्ये 58 धावांची आवश्यकता आहे. 30 बॉल 58 हे समीकरण. पुढील षटकासाठी, पुढील ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर आमंत्रित केलं जातंय एक यंग टॅलेंट म्हणून ज्या खेळाडूचा नामोल्लेख करावा लागेल. नवीन बॅटर, नवीन बॉलर पाहायला मिळतील. नवीन बॅटर चेतन आलेत, तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर आमंत्रित केलं जातं एक आघाडीचे ताकदवान बॉलर म्हणून ज्या खेळाडूची सातत्यानं चर्चा राहिली या स्पर्धेमध्ये. यावेळी पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आलेत, बॉल अडवतील. सिंगल आली आहे. चार धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. यावेळी देखील आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावर कमालीचा फटका. चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी श्रीजी गोल्ड यांचा कणकणी चौकार. यावेळी ब्लॉक होल चेंडू आपण पाहतोय हलक्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आलेत, बॉल अडवतील. सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 9 धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर एक रायझिंग स्टार म्हणून ज्या खेळाडूची सातत्यानं चर्चा राहिली आहे, संकेत यांनी चांगली बॉलिंग केली. एक चौकार जरूर आलाय, मात्र त्यानंतर कमबॅक केलंय. यावेळी मात्र डाऊन द लेग साईड वाईड असेल. वाईडच्या माध्यमातून एक धाव येते. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. 10 धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये एक यश, 2 विकेट्स आल्या. त्यानंतर मात्र या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले बॉलर. अचूक लाईन, अचूक लेंथ, बॅटरला परेशान केलंय या गोलंदाजानं. इथे आणखीन एक चांगला बॉल आपण पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय.
10 धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 10 ऑन बोर्ड लॉस ऑफ 2. 1.4 षटकाचा खेळ संपन्न झाला आहे. यावेळी हलक्या हातानं फक्त दिशा दिली आहे. सिंगल येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 11 ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट्स. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. टार्गेट आपण जर 61 धावांचं पाहिलं ना तरी देखील हे टार्गेट अचीव करण्यासारखं आहे. नथिंग इज इम्पॉसिबल. 25 बॉल 50. यावेळी उडवलाय कमालीचा फटका. 440चा झटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. बिग हिट श्रीजी गोल्ड यांचा दणदणीत षटकार. 6 धावा. देखील रंगात आलेत. आता मात्र जबरदस्त संगीत तुमच्या आमच्या भेटीला घेऊन येत आहेत. स्कोर कार्डवर धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर समीकरण आपण जर पाहिलं तर विजयासाठी 24 बॉल 44 धावांची आवश्यकता. मैदानामध्ये निवास आणि चेतन ही जोडी आहे. दोनही खेळाडू ताकदवान आहेत. सामना विजयी करू शकतात आपल्या टीमला. मात्र बॉलिंगसाठी समोर त्यांच्या आव्हान असणार आहे. बॉलिंग मार्गवर आमंत्रित केले जाते गोलंदाज राहुल यांना. यावेळी मात्र आपण पाहतोय हलक्या हातानं चेंडूला फक्त गॅपमध्ये ढकललंय. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्डवर आपण जर पाहिलं तर 18 धावा आपण पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर सिंगल. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट दोनही खेळाडूंकडनं खेळलं जाते. खरा बॉलवर आक्रमण चढवलं जाते. चांगल्या बॉलला सन्मान दिला जातोय. खरं तर ही एका चांगल्या खेळाडूची ओळख आहे. खरा बॉलवर अटॅक, चांगल्या बॉलवर सन्मान. इथे क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा थोडासा बदलाव केला जातोय. दोन्ही खेळाडूंची स्ट्रेंथ चांगल्या प्रकारे माहिती आहे. विकनेस चांगल्या प्रकारे माहिती आहे. यावेळी देखील लोअर फुल टॉस बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटरकडनं झाला. पोझिशनमध्ये येऊ शकले नाही. जोपर्यंत पोझिशनमध्ये येतील तोपर्यंत येऊन चेंडू बॅटवर आदळला. दरम्यान सिंगल आली. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं 19. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रिव्ह्यू आहे फॉर थ्रो बॉलिंग. फॉर थ्रो बॉलिंग इट्स रिव्ह्यू. खेळाडूंना विनंती आहे आपण कोणीही त्या ठिकाणी लाईव्ह टेक्निशियन रूममध्ये जायचं नाही आहे. अंपायर आपला डिसिजन कळवतील आपल्यापर्यंत. जो योग्य असेल तोच डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. कुठल्याही टीमवर कुठल्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची काळजी नक्की घेतली जाते. जर्क आहे की नाही हे चेक केलं जाते. खरं तर ऑफिशियल अंपायर्स जे आहेत ते पूर्णपणे प्रोफेशनल आहेत. त्यांना सर्व गोष्टींची चांगल्या प्रकारे जाण आहे. इथे पंच कळवत आहेत. इट्स नो बॉल. येस. आणि पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. धावसंख्या 9+1 अशा 2 या बॉलवर नोंदवल्या जातील. धावसंख्या 20. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आमचे डीजे दादा असतील, हलकी टीम असेल. दोनही ठिकाणाकडनं आता संगीत तुमच्या आमच्या भेटायला येते.
स्कोर कार्डवर धावा आपण पाहतोय 22 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीकरण आपण जर पाहिलं तर 22 बॉलमध्ये 39 धावांची आवश्यकता. यावेळी पुन्हा एकदा आठव्या बॅटनं खेळलाय क्षेत्ररक्षक तिथे आहे, जरूर चेंडूला अडवतील. एकदा वाली दुसरीचा प्रयत्न, 2 धावा या बॉलवर घेतल्या जातील. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाते. धावसंख्या आपण जर पाहिली ना 24 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पंच इथे काहीतरी चर्चा करतील स्क्वेअर लेग पंचांशी आणि आपला निर्णय कळवतील.
9+2 अशा धावा या आधीच्या बॉलवर नोंदवल्या जातील. 2 चेंडू आतापर्यंत झालेत या षटकातील. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 25. चला मॅच सुरू होतीये. लेट्स प्ले. पुन्हा एकदा डावाला होतीये सुरुवात. मॅच होतीये सुरू. पंचवीस धावा स्कोर कार्डवर या षटकातील 2 चेंडू हाताळले गेलेत. समीकरण आपण जर पाहिलं तर 22 चेंडू 36. यावेळेचा बॉल डाऊन दी लेग साइड खेळण्याचा प्रयत्न होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, मात्र शरीरापासून दूर लेग साइडच्या खूप बाहेर होता. वाईड आहे. वाईट बॉल. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. वाईटच्या माध्यमातून आणखीन एक धाव येते. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या आपण जर पाहिली तर 28 धावा आपण पाहतोय. 28. आणि यानंतर सर्व टीमला महत्वाची सूचना आयोजकांकडनं येते. जर कोणी अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज करत असेल तर ती टीम बाद केली जाईल. आणि निर्णय स्ट्रिक्ट असेल. पुन्हा कोणी म्हणायचं नाही की आम्ही एवढ्या लांबून आलोय आणि आमच्यावर अन्याय झाला. त्यामुळे अंपायरचा निर्णय जो असेल तो फायनल असेल. धावसंख्या आपण जर पाहिली तर यावेळी देखील आपण पाहतोय चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल येतोय. स्कोर कार्डवर आपण जर धावसंख्या पाहिली तर आमचे स्कोरर मित्र 29 धावा कळवत आहेत. चला फिल्डिंग टीम विनंती आहे आपण स्पीडअप करा. भरपूर वेळ गेलाय. यस पुन्हा एकदा जयघोष झालाय गणपती बाप्पा मोरयाचा. आणि पुन्हा एकदा जिंकण्यासाठी सज्ज झाले देह दोन्ही टीम मधील खेळाडूंचे. कारण मॅच महत्वाची आहे. डू ऑर डायची मॅच. जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. जो पराभूत होईल तो मात्र या स्पर्धेत माघारी घेईल. कोण जिंकणार कोण पराभूत होणार याकडे लक्ष लागले सर्वांचं. जबरदस्त मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. दोन्ही टीमसाठी महत्वपूर्ण सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चला फिल्डिंग टीम विनंती आपण टीम मीटिंग टाळा ना मित्रांनो. खूप उशीर झालाय. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने खेळलाय समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न नाहीये. चौकार येतोय. पंच आपला निर्णय कळवतील इथे. चला बॅटिंग टीम आपण अंपायरला सजेस्ट करू शकत नाही. रिक्वेस्ट करू शकता. चला अंपायरचा निर्णय फायनल असेल. बॅटिंग टीम आयोजकांकडून सूचना येते. आपण जर वेळ वाया घालवला तर आपल्यावर देखील पेनल्टीची कारवाई केली जाऊ शकते. आणि कुठल्याही टीमला आपण रिव्ह्यू दिलेला नाहीये. जो अंपायरचा निर्णय असेल तो फायनल असेल.
तुम्ही सांगितल्यानंतर अंपायर कुठलाही डिसिजन घेणार नाहीयेत. चला चालू करा मॅच. अंपायरला जो निर्णय योग्य वाटतो तो निर्णय देतायत, त्यावर कुठलेही चॅलेंज करू शकत नाही अंपायरच्या डिसिजनला. अंपायरला वाटलं तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. तुम्ही कोणी अंपायरला सांगू शकत नाही तुम्ही रिव्ह्यू घ्या किंवा वाईट बॉल द्या किंवा नो बॉल द्या, हे कोणी अंपायरला सांगू शकत नाही. ही सर्वांना आयोजक कमिटीच्या वतीनं विनंती आहे. खरं तर ही स्पर्धा आपली आहे आणि आपल्यासाठी आयोजित केली आहे, तुमच्या आनंदासाठी आयोजित केली आहे. त्याचा आनंद घ्या मित्रांनो. यावेळी हलक्या हाताने चेंडू खेळला आहे, सिंगल आली आहे, रनआउटचा चान्स देखील होता, मात्र रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली आहे. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाते. सर्व टीम्सला विनंती आहे आपण सर्वांनी सहकार्य करा. स्पर्धा आता शेवटच्या चरणाकडे वळती आहे, त्यामुळे तुमची उत्सुकता तुमचा उत्साह आम्ही समजू शकतो, मात्र ही स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडणं देखील गरजेचं आहे आणि तुमच्या सहकार्याशिवाय ते शक्य नाही. सर्वांना विनंती आहे, तुम्ही अंपायरला फक्त रिक्वेस्ट करू शकता, अंपायरला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही, अंपायरला तुम्ही ऑर्डर देऊ शकत नाही. रिव्ह्यूसाठी अंपायरला जर वाटलं की इथे रिव्ह्यू घेण्याची गरज आहे तर ते घेतील, तुम्ही रिक्वेस्ट करू शकता. धावसंख्या आपण पाहतोय 35 धावा स्कोर कार्डवर आहे. 16 बॉलमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. इथे सिंगल डबलवर भर दिला जातोय. दोनही टीमसाठी समसमान मुकाबला पाहायला मिळतोय. दोनही संघ ताकद लावून खेळत आहेत. दोनही संघ इथे परिश्रम करताना पाहायला मिळत आहेत. दोनही संघ इथे प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळत आहेत, कारण दोनही संघासाठी महत्वाची मॅच आहे. कोण जिंकेल हा सामना याकडे लक्ष लागले प्रेक्षक राजाचं. आणि या दोन संघांमध्ये चालू असलेले बिग बॅटल आपण पाहतोय. मंजिलें उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. इथे संधी आहे, कॅच पकडली जाईल का? यस, क्षेत्ररक्षक आले चेंडू खाली, मात्र बॉल गॅदर करू शकले नाही. रनआउटचा चान्स देखील आहे. इथे देखील संधी होती. एकाच बॉलवर 2 वेळा जीवदान मिळाले बॅटरला. नशीब 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 आणि नशिबाची साथ मिळतीये. फिल्डिंग टीम मात्र थोडीशी अपसेट असेल, कारण एकाच बॉलवर 2 वेळा जीवदान. कॅच देखील ड्रॉप झाली. रनआउटचा चान्स देखील मिस झालाय. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. कुठलाही संघ माघार घ्यायला तयार नाहीये. दोन्ही संघ पेटून उठलेत. मंजिल उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. हौसले बुलंद करावे लागतील. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, मात्र गगन भरारीचा वेळ तुमच्या रक्तात असावं लागतं. आकाशात उंच भरारी घ्यायची असेल ना, तर तुमच्या हृदयामध्ये आत्मविश्वास आणि पंखामध्ये बळ असणं गरजेचं आहे. ते बळ मिळतं ते तुमच्यातील विजयाच्या भावनेने. यावेळी पुन्हा एकदा संधी आहे. मोठा फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आलेत, मात्र चेंडूला अडवू शकले नाही. चेंडू सीमारेषा पार जातोय, चौकार येतोय. 4 धावा. बारा चेंडूमध्ये विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. जबरदस्त मुकाबला पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. दोनही संघांसाठी समसमान संधी. 12 चेंडू 20. वा वा वा, काय मॅच पाहायला मिळाली आहे. काय जबरदस्त मॅच आहे. कुठलाही संघ माघार घेत नाही आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं राजकोटवरनं दाखल झालेली टीम, दुसऱ्या बाजूला बँगलोरवरनं दाखल झालेली टीम. एवढ्या दुरून कशासाठी आलोय, तर माझ्या टीमला विजय मिळवून देण्यासाठी आलोय. दोनही संघ पेटून उठलेत. हर सर जहां झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वही समंदर होता है. जीवन की कर्मभूमि में युद्ध तो 1000 है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. यावेळी देखील आपण पाहतोय सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न. चेंडूला दिशा बदलली. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जातोय. 11 चेंडू 18चं समीकरण. 11 बॉल 18 बॉलिंग मार्कवर या टीमचे सर्वात अनुभवी बॉलर आहेत.
पहिल्या बॉलवर संधी निर्माण केली होती, मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावा आल्या पहिल्या बॉलवर. 11 चेंडू 18ची मॅच. बॉलर तयार. यावेळचा बॉल बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे गलीमध्ये, बॉलला अडवतील. सिंगल आली आहे. काटेकी टक्कर, काटेकी टक्कर, काटेकी टक्कर पाहायला मिळतीये. बिग बॅटल रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. कोण जिंकेल? 10 बॉल 17. यावेळी देखील चांगला बॉल आहे. वा 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 वा, बॉलर सांगतोय तू शेर है तो मैं भी सव्वा शेर हूं. आणखीन एक डॉट बॉल आलाय. यावेळी उडवलाय. संधी आहे. कॅच निसटतीये. आणखीन एक जीवदान. पकडो कॅच जितो मॅच म्हटलं जातं. हे सामने जिंकायचे असतील तर हे झेल पकडावे लागतील आणि हे कॅच पकडले तर सामना तुमच्यासाठी सोपा होऊ शकतो मित्रांनो. अभी तो मंजिले पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तोलिए मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. यावेळेचा बॉल पंच आमच्याकडे वळतायत. नो बॉल साठी रिव्ह्यू आहे. पिच कुठे झालाय चेंडू, विकेटच्या बाहेर की विकेटवर, हे देखील पाहणं गरजेचं आहे. चेक केलं जाईल, आपला निर्णय कळवला जाईल. थर्ड अंपायरकडे डिसिजन पेंडिंग असेल फॉर नो बॉल. नो बॉल साठी रिव्ह्यू घेतला जातोय. हा चेंडू कुठे पडलाय, कुठे पिच झालाय, वाईड तर नक्की असेल, मात्र नो बॉल साठीचा रिव्ह्यू आहे आणि थर्ड अंपायर चेक करतील, आपला निर्णय कळवतील. अक्षय सर आपल्या समोर आहेत थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये देखील आपण जर पाहिलं तर सूरज सर यांना आपण पाहतोय. थर्ड अंपायर चेक करतील, आपला निर्णय कळवतील. जबरदस्त मॅच मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे. रोमहर्षक सामना, रंगतदार सामना मैदानामध्ये. कुठलाही संघ माघार घ्यायला तयार नाहीये. दोनही संघांमध्ये चुरशीची लढाई. पण जगळत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. वाईड असेल, एक धाव नक्की नोंदवली जातीये. यावेळी उडवलाय, बिगिट केलाय, चेंडू करतोय हवाई सफर. चेंडू जातोय सीमा रेषा पार. श्रीजी गोल्ड यांचा धन 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 दणदणीत षटकार. 6. षटकार आलाय. षटकाराच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जातोय. धावसंख्या आपण जर पाहिली तर या षटकारानं झपाट्यानं मूव होतीये. स्कोर कार्ड मुसंडी मारताना पाहायला मिळतंय. आतापर्यंत जे स्कोर कार्ड सिंगल डबलवर निर्भर होतं ते मात्र षटकारानं पुढे मूव होताना पाहायला मिळाले. धावसंख्या 52 धावा. समीकरण आपण पाहतोय शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. या षटकारानं समीकरण बदलले, गणित बदलले, गुणोत्तर बदलले. 7 बॉल 9 या चेंडूवर निर्भर असेल. यावेळी पुन्हा एकदा समोर उडवलाय आणि पाठवलाय सीमारेषा पार. शिवछत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 6 6 6 6 धावा. षटकार. कुठलाही संघ जिंकू द्या, कंट्रोलमध्ये सेलिब्रेशन करा. कुठल्याही प्रकारे चुकीची गोष्ट घडणार नाही या गोष्टीची काळजी घ्या. सेलिब्रेशन नक्की करा, त्याला कोणी ऑब्जेक्शन घेणार नाही. मात्र सेलिब्रेशन करत असताना आपण चांगल्या प्रकारे सेलिब्रेशन करा. क्रिकेट खेळाडू वृत्तीने सेलिब्रेशन करा. थँक्यू.
विजयासाठी 6 चेंडू 3चं समीकरण लास्ट ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर आमंत्रित केलं जात आहे पवन यांना आता मात्र वाऱ्याच्या वेगानं यावं लागेल, वाऱ्याच्या वेगानं गोलंदाजी करावी लागेल, वाऱ्याच्या वेगानं चेंडू हाताळावे लागतील कारण 6 बॉल 3 एका चेंडूमध्ये 6 धावा निघणं म्हणजे क्रिकेट, 6 चेंडूमध्ये एकही धाव न निघणं म्हणजे क्रिकेट, 11 नामवंत खेळाडू शून्यावर बाद होणं म्हणजे क्रिकेट, एखादा नौका खेळाडू चौकार षटकारांची आतिषबाजी करणं म्हणजे क्रिकेट, सिनियर प्लेअरचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट, ज्युनियर प्लेअरला प्रोत्साहन देणं म्हणजे क्रिकेट, पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट, आऊट झाल्यानंतर स्वतः बाहेर जाणं म्हणजे क्रिकेट. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय, चेंडू सीमारेषा पार जातोय. विजय संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनापासून आभार. स्पार्टन 11 ठरतोय विजेता या सामन्यामध्ये. कॉंग्रॅच्युलेशन टीम, कॉंग्रॅच्युलेशन, धन्यवाद.